मध्ये होण्यामागे पालकमंत्री 20 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला जनता दरबार घेतात। एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यावर भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये काही वर्चस्वाची लढाई सुरू आहे का? ते बघा, पालकमंत्र्यांना त्यांच्यामध्ये जनता दरबार घेण्याची मुभा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सगळ्यांना पाठिंबा असतो। एकनाथ शिंदे साहेब नेते आहेत। नेते कोण आहेत तर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस नेते आहेत त्यांच्या पक्षाचे, म्हणजे महाराष्ट्रापुरते वर मोदी साहेब आणि अमित शहा आहेत। तसंच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार त्यांचे राष्ट्रीय नेते आहेत आणि ह्याचे सर नेते आहेत, म्हणजे राज्याचे सर नेते आहेत। आणि त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर हे वाद हे नेत्यांमध्ये नसतात। वाद आपल्याला वाटते की हे वाद आहेत, पण प्रत्यक्षात तसं नसतं। बारामती चळवळ शिक्षण संस्थेमध्ये जिथे शिक्षणाचं मंदिर आहे त्या ठिकाणी धांगड विमानाचा व्हिडिओ व्हायरल होतो। त्यामध्ये जी नृत्यांगना आहे ती अश्लील वर्तन करताना पाहायला मिळते आणि या शिक्षण संस्थेचे अजित पवार आणि शरद पवार या ठिकाणी यांचं दायित्वाने वर्चस्व बरोबर। एक गोष्ट अशी आहे की असा काय प्रकार घडला असेल तर माझी खात्री आहे दादा असतील किंवा साहेब असतील त्यांच्यावर कारवाई करते, कारण प्रत्येक गोष्ट एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शेकडो शाळा आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांचा माहिती असेल काय चाललेलं आहे, कुठले कार्यक्रम, असं मला वाटत नाही। झाला असेल आणि तुम्ही म्हणता तसा जर प्रकार झाला असेल तर संबंधित जे कोणी तिथं प्राध्यापक असतील प्राचार्य असतील त्यांच्यावर कारवाई दादा करतील याची मला खात्री आहे। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने 21 संचालकांना नोटीस पाठवल्या होत्या। त्यानंतर आता सरकार समृद्धी पॅनल कडून पैसे वाटण्याबाबत संदीप देशपांडे बघा, निवडणुकीमध्ये आरोप केले जातात। निवडणुकीमध्ये जिंकणं हरणं हे महत्वाचं असतं। आरोप तर होत राहतात। हरलेला मनुष्य नेहमी म्हणतो की अमुक कारणामुळे मी हरलो, तर त्याला काही अर्थ नसतो। नाचता येईना अंगण वाकडं असं एक म्हण आहे, तसं ते आहे। शेवटी त्या पतसंस्थेमध्ये कुठलं पॅनल जिंकतं हे जास्त महत्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की भाजपने जे पॅनल आहे ते त्याच संस्थेमध्ये जिंकेल। विधान भवनाच्या परिसरात कार्यकर्त्यांमध्ये आमदारांच्या झालेली हाणामारी, सभागृहातील आमदारांमधील अंमली गुन्ह्याच्या घटनांवर लोकप्रतिनिधींचे सभागृहातील वर्तन सुधारण्यासाठी संसदेच्या धर्तीवर राज्य विधिमंडळाच्या सदस्यांसाठी नीतिमूल्य समितीची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली होती। त्या घटनेला 1 महिना पूर्ण तरी अद्याप नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात आली नाही। हा प्रश्न तुम्ही अध्यक्ष महोदयांना विचारला पाहिजे। तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय, कारण ते हायएस्ट सभागृह आहे। त्या सभागृहाच्या संदर्भात मी काही एखादं बाब बोलणं हे अयोग्य आहे। नरिमन पेठेतील एअर इंडियाची आयकॉनिक जी बिल्डिंग होती ती राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1,701 कोटींना खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता। पण राज्य सरकारच्या विविध योजना असतील त्यामध्ये लाडकी बहीण असेल, त्या योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे ही जी प्रक्रिया आहे खरेदीची रखडलेली आहे। नाही, खरेदी प्रक्रिया वगैरे काय रखडलेली नाही आहे। लवकरच एअर इंडिया बिल्डिंग ताब्याची कुठल्या खात्यांना त्याच्यामध्ये जागा पाहिजे, कारण खाती सगळीकडे विभागली गेलेली आहेत मुंबईमध्ये, त्याच्यामुळे ते गव्हर्नमेंटने माहिती मागवली आहे त्या खात्यांना कुठल्या खात्यांना द्यायची हे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।